आता आम्ही आमच्या विश्वप्रवास चॅनलच्या मार्फत आम्ही शासनाला हा टाकला होता का किती शेतकरी या क्षेत्रात आत्महत्या करतात। तर आम्हाला अशी माहिती आली की 8 शेतकरी या क्षेत्रातून प्रत्येक महिन्याला 8 शेतकरी हे आत्महत्या करतात। तर तुम्हाला काय वाटतं की हे आत्महत्या हे वैयक्तिक त्यांच्या लेवलवर करतात की याला शासन जबाबदार आहे? शासन जबाबदार आहे। कोणत्या पक्षाबद्दल नाही बोलायला लागलो इथं, आपला तो पण हेतू नाहीये की कोणत्या पक्षाबद्दल आपण बोलावं, पण तुमच्या गावाकरिता जो येणारा खासदार असेल, जो कोणी खासदार असेल, कोणत्याही पक्षाचा असू द्या ते, पण त्यांनी मागच्या जो खासदारकीची जे कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये तुमच्या गावाकरिता त्यांनी काय केलं का? काम कुठलंच काम केलेलं नाही। कोणताच खासदारानं आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये येऊन सनी कुठलंच काम केलं नाही। रस्ते, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न कुठलाच काही सोडवलेला नाही कोणा। आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या समस्या असतात की जे आहे तुमच्याकडे? आमच्या रोडची समस्या आहे, सर्वसामान्य लोकांना पाणी प्यायला भेटत नाही, शेतकऱ्याच्या समस्या आहे, बऱ्याच काही अडचणी, पण कोणी आलं आतापर्यंत आलेलं नाही। इथपण शेतीमालाला भाव नाही। 7,000 कापूस जातो, 10,000चा कापूस 7,000 आला, दुधाचे भाव पडले, बरेचसे समस्या, पण कोणीच आलेलं नाही समस्या सोडवण्यासाठी। खताचे भाव वाढले, शेतीचे भाव कमी आणि इतर खताचे भाव वाढवले, अशी परिस्थिती, शेतीमालाला भाव नाही। आता आम्ही आमच्या विश्वप्रवास चॅनलच्या मार्फत आम्ही शासनाला हा टाकला होता का किती शेतकरी या क्षेत्रात आत्महत्या करतात। तर आम्हाला अशी माहिती आली की 8 शेतकरी या क्षेत्रातून प्रत्येक महिन्याला 8 शेतकरी हे आत्महत्या करतात। तर तुम्हाला काय वाटतं की हे आत्महत्या हे वैयक्तिक त्यांच्या लेवलवर करतात की याला शासन जबाबदार आहे? शासन जबाबदार आहे। कसं जबाबदार आहे? अहो 10,000चा भाव कमी होतो, वाढत नाही ना। इतर मालाचा भाव वाढला जातो, समजा तुमचे वस्तू जर घ्यायची त्याचे भाव वाढलेले, खताचे गोणीचे भाव वाढलेले, शेतकऱ्याला परवडत नाही ते, आणि शेतीमालाचे भाव कमी होतात, त्याच्यामुळे ना शेतकरी आत्महत्या करतो। हाच आहे बरं, म्हणजे भाव तुम्ही सांगा का वर गेलेले भाव खाली यायला पाहिजे की वर जायला पाहिजे? खर्च तर दिवसेंदिवस वाढत चालला ना, बरोबर आहे की नाही? आणि मग ते भाव कमी उरले की शेतीमालाचे वाढायचे ते कमी होतात, असं आहे। शेतीमालाला भाव नाही व्यवस्थित। आप्पासाहेब साहेबराव उगले काय करतात? शेती करतो आम्ही, कुठल्याच प्रकारचं काही काम होत नाही इथं। तुमच्या मते इकडं खासदारकीचं जे इलेक्शन होतो त्याच्यानंतर तो निवडलेला खासदार तुमच्या गावात येतो का? आलेच नाही कधी आजपर्यंत 15 वर्षात बी इकडं। सादिक शेख सलाउद्दीन, रहनार वैजापुर। आपको क्या लगता है कि यहाँ का जो खासदार है, संभाजीनगर औरंगाबाद का जो खासदार है, ये खासदार ने आपके शहर के लिए क्या क्या करना चाहिए और क्या क्या होना चाहिए? वैजापुर शहर में जो अभी पानी का बहुत बड़ा मसला है, पानी के लिए जो बंदर है वो बनना चाहिए। पानी की बहुत हालत खराब है वैजापुर में, तो जो भी खासदार रहेंगे वो पानी के लिए पहले व्यवस्था करना उन्हें। पानी के लिए वैजापुर की परिस्थिति ऐसी है। अभी तक जितने खासदार गए, अभी पिछला जो खासदार थे तो उन्होंने आपके लिए कुछ किया क्या यहाँ पर? वैजापुर तालुके में उन्होंने निधि दिया ना, चंद्रकांत खैरे साहब ने जो है, तो इससे पहले वैजापुर तालुके के लिए विकास के लिए कुछ काम करे उन्होंने। और इससे पहले जो जलील साहब थे उन्होंने भी अपार दिए कुछ निधि उनकी। आपलं नाव बोला। गणेश दारबळे। गणेश दारबळे, आपल्याला काय वाटतं की खासदारकीचे जे इलेक्शन आहे तर खासदार होऊन जातो, पण तो खासदार तुमच्या क्षेत्रात येतो का आणि त्याच्याकडे काही कार्य करतो का वैजापूरसाठी? विषय कसा असतो, विकास कामं करायचं ठरले, सत्ता लागते केंद्रामध्ये, राज्यामध्ये सत्ता लागते। आमचे खासदार साहेब इम्तियाज जलील साहेब खूप हुशार आहे, त्यामुळे त्यांचीच पुढे निवडून येण्याची गरज आहे, भले आम्ही दुसऱ्या पक्ष असलो तरी, कारण संसदेमध्ये त्यांचं कामकाज खूप चांगलं आहे। आत्तापर्यंत किंवा औरंगाबादच्या इतिहासामध्ये किमान एक सुशिक्षित, एज्युकेटेड आणि समजदार खासदार जिल्हा लाभला, आणि ते संसदेमध्ये बोलायच्या लायकीचं पण, काम करायच्या लायकीचं पण आहे। अंगठ्या बाजार आपल्याला लोक नको आहे, आणि देशामध्ये काँग्रेसचं सरकार यावं अशी माझी पण भूमिका आहे, इंडिया आघाडीचं। कारण याचं काम असं आहे, शेतकरी असो, या देशाची अर्थव्यवस्था असो, युवकांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, भारत चायना वाद असो, यामध्ये हे
जुमलेबाद सरकार पूर्ण अपेक्षित ठरलेलं आहे. त्यामुळे लोकांना परिवर्तन हवं आहे. आणि इम्तियाज जलील साहेबांना आमचा याच्यासाठी पाठिंबा आहे का इतका सुशिक्षित माणूस जिल्ह्याला लाभला. संसदेमध्ये त्यांचं कामकाज खूप चांगलं आहे. त्यांचं हे असंच आपचं काम चांगलं आहे. सुप्रियाताईंचं काम चांगलं आहे. जे असे लोक जे संसदेमध्ये काम करण्यास योग्य आहे अशाच लोकांना संधी द्या. हे धर्माच्या जातीचं नाव काय द्यायला आणते बा 10वीनं पास नापासले लोक संसदेमध्ये नको आहे, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. संदीप विश्वासराव वैजापूर. तर आपण काय करता? माझा सलूनचा व्यवसाय आहे. तर तुम्हाला काय वाटतं का जो संभाजीनगर औरंगाबादचा जो खासदार असतो त्यांनी आतापर्यंत तुमच्या या क्षेत्राकरता काय केलं का किंवा काय आहे? कसं आहे आतापर्यंत आमचं जसं वय झालं, आता 40 वर्ष वय आमचं झालं, तसं आम्ही पाहतो चंद्रकांत खैरे वगैरे अनेक उमेदवार निवडून आले, पण त्यांनी आमच्या गोरगरिबांसाठी रोजगाराचा प्रश्न हा वैजापूर भागामध्ये केला पाहिजे. बस थोडंच. तर आता रोजगाराचा जो रिक्षा आणि ऑटोवाल्यांचा जो प्रश्न आहे ते काय आहे ते? अपने को क्या है साहब, मेरे को लगता है कि बस पेट्रोल पानी का भाव सब कम होना चाहिए. हो, आप कौन सी टिकट बंद कर रहे हैं? नहीं. तुम आ गया रे? हम खाने पीने चलाते थे साहब, ये हाफ टिकट होने की वजह से हमारे सब धंधे की धज्जियां उड़ गई. ये हाफ टिकट की वजह से हमारी रोटी रोजी बंद हो गई साहब. इसका क्या है? अब इन्होंने इनके फायदे के वास्ते तो कर डाले, लेकिन हमारा नुकसान होगा ना उसमें. आपको क्या लगता है कैसे? ये नहीं बोल, महाराष्ट्र में देखो काली पीले वाले कितने लोग का पेट भर रहे, तुमको भी मालूम है, हमको भी मालूम है. आज उस पे हमारा घरदार चलता है, वो उन्होंने चूल्हा बंद कर दिया, तो हमने पेट कैसा भरने का भी बोलो. ये ऑटो वाले दिन भर खड़ रहे थे, ऑटो वाले भी. इसको आप बैठो बोले ऑटो में पैसेंजर को, तो पैसेंजर क्या बोलते हैं सुनो ना, क्या बस लेती 20 रुपये, तुम लेते 50 रुपये, तो काय को बैठेंगे ऑटो में हो? का आमचे जे तालुका आहे आता मागचे जे गेले 5 वर्षात खासदार इम्तियाज जलील साहेबनं पण काम चांगलं केलं असं नाही का नाही, पण आता याच्यानंतर जे पण येणार त्यांना आमच्या तालुक्याला फक्त तुम्ही बघा, कारण की आमच्या तालुक्यात जे फक्त कसं आता रोड बनवले हे केले हे आमच्या आमदारला केलं, पण खासदारचं पण काही काम आहे का बा आमच्या तालुक्यात या तुम्ही, आमच्या तालुक्याला थोडंफार हे करा, आमचे व्यवसाय रोडवर आम्हाला पण तकलीफ नाही येते साहेब. आता का आम्ही आता सध्या तर पाणीचं एवढं दुष्काळ चालू आहे, आमचे धंदे पाणी एकदम सध्या एवढं लॉस चालू आहे का आम्हालाच माहिती. पण जेवढं जे ना ते सरकार कसं आहे आता इलेक्शन तोंडावर येईल, आचारसंहिता चालू आहे, त्याच्यामध्ये ते येते आमच्याजवळ आम्हाला म्हणते असं करा तसं करा, पण त्याच्यानंतर 5 वर्ष आम्हाला विचारायला कोणी येत नाही ना. साहेबराव काशीनाथ पंडित, गाव डाक पिंपळगाव. आता पिंपळगावमध्ये आपल्याकडे काय काय समस्या आहे? आता आमच्याकडं समस्या अशी आहे का पानकळ्यामध्ये सुद्धा प्यायला पाणी नाही, आणि पाणी प्यायला नसल्याबद्दल या डाक पिंपळगावावर आमदाराचा बी काही विश्वास नाही, खासदाराचा बी नाही, ते लक्षच देऊ शकत नाही त्या बाबतीत. आता संभाजीनगर औरंगाबादचा जो खासदार आहे त्यांनी तुमच्या गावाकडे कधी लक्ष दिलं का? आतापर्यंत 5 वर्ष पूर्ण होऊन राहिले, अजून आम्हाला भेटच दिलेली नाही, आमच्या गावात आला बी नाही. जे 25 वर्ष, जसं याचे 5 वर्ष आणि त्याच्या आधीचे पण 25 वर्ष जे गेले, या 25 वर्षात कधी तुमच्या क्षेत्रात कधी खासदार आला होता? नाही आले आतापर्यंत. चंद्रकांत खैरे किंवा हा जो नाही आले, ते हे नाही आले हे दुसरे